नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नायगावमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। वसंत चव्हाण यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गाव नायगाव या ठिकाणी आणलं जाणार आहे। तर उद्या सकाळी 11 वाजता वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। त्यांच्या अंत्यविधीसाठी काँग्रेसचे अनेक नेते त्यासोबतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे। वसंत चव्हाण यांनी आज पहाटे 3च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला। त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते आणि त्यांची प्राणज्योत आज मालवलेली आहे। त्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहायला मिळते। दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेड काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची बातमी नायगाव शहरात येऊन धडकली आणि नायगाववरती मोठी शोककळा पसरली। मी आता आहे नायगावमध्ये, जे की वसंतराव चव्हाणांचं जन्मस्थान आहे आणि वसंतराव चव्हाणांची ही कर्मभूमी सुद्धा आहे। मागील 5 दशकापासून याच नायगावमध्ये स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांनी राजकारण केलेलं आहे। अगदी सरपंच पदापासून ते थेट लोकसभेच्या सदस्यपदापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती। लोकांचं इतका मोठा प्रेम त्यांच्या मागे होता, जनसमुदाय त्यांच्या मागे होता। आता जर आपण बघितलं तर ही नायगावची मुख्य बाजारपेठ आहे, जी नेहमी गजबजलेली असते। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीच्या 12 ते 1 वाजेपर्यंत ही बाजारपेठ गजलेली असते। मात्र आता ही बाजारपेठ पूर्णतः बंद आहे। नायगाव तालुक्यात जर बघायला गेलं तर अघोषित बंदच आहे की काय असंच या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज दुपारी 2 ते 3च्या दरम्यान वसंतराव चव्हाण यांचं पार्थिव नायगाव येथे आणण्यात येणार आहे। सकाळी 7 ते 11 पर्यंत त्यांच्या घरासमोर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर जे आहे नायगाव बाजार मैदानावरती त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी महाराष्ट्रातील मोठी दिग्गज मंडळी येण्याची शक्यता वर्तवली जाते। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।